ओके, सो हॅलो एव्हरीवन. आणि अगेन परत मोठा गॅप टाकून आम्ही आलेलो आहोत. आणि अजून पण आमचं तेच आर्टिकल चाललेलं आहे, म्हणजे अराउंड तेच आर्टिकल आहे. तर आज आपण बघायचं आहे बँकिंग ऑफ रोड्स. अँड इथं जो खाली एक रेस्ट्रॅक दिसतोय तुम्हाला, ठीक आहे. तर हा जो रेस्ट्रॅक आहे हा आहे नॅस्कार, ठीक आहे. ॲक्च्युली आय थिंक कॅपिटलमध्ये आहे, कारण की हे शॉर्ट फॉर्म आहे कुठल्या तरी, म्हणजे आता मला माहीत नाही त्या कंपनीचं नाव. तर बेसिकली ही कंपनी काय करते तर यू एसमध्ये जे रेस कार्स आहेत तर त्यांच्या रेसेस भरवती. ओके. आणि मी लहान असताना या खूप रेसेस वगैरे बघायचो, आणि त्यामुळं एक टाईपचं अटॅचमेंट आहे म्हणा, नाहीतर त्यामुळं आम्हाला आवड तयार झाली रेसेसची, कार्सची वगैरे वगैरे. आता नॅस्कारची एक स्पेशालिटी काय आहे, एक ना ॲक्च्युली तशा बऱ्याच आहेत, ठीक आहे. पण मला आवडतात त्या गोष्टी बघण्यासारख्या काय तर, एक तर खूपच हाय स्पीड, म्हणजे ओके. सो म्हणजे अराउंड 300 किलोमीटर्स पर आवर. ओके. एवढ्या हाय स्पीडपर्यंत ह्या गाड्या इथनं या रेसट्रॅकवरती चालत असतात. दुसरी जी इंटरेस्टिंग गोष्ट की जी आज आपल्या आर्टिकलला लागणार आहे ती आहे त्या रेसट्रॅकवरचे टर्न्स. ओके. आणि ते टर्न्स जसे असतात तसे. आता इथं तुम्हाला ऑलरेडी दिसतंय की हा जो रोड आहे, ओके. आता इथं मी जी ब्लू लाईन दाखवलेली आहे तर ती रिप्रेझेंट करते आपल्या हॉरिझॉन्टलला, ठीक आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेस जे म्हणूया आपण, लेवल सरफेस, ठीक आहे. तर हॉरिझॉन्टलला रिप्रेझेंट करणारी ही ब्लू लाईन आहे, ओके. आणि ही जी रेड लाईन आहे, ठीक आहे, तर ती आहे आपल्या रोडची लेवल. ओके. आपण म्हणूया त्याला रोड लेवल. ओके. आता तर जेव्हा टर्न असा येतो एखादा ह्या नॅस्कारच्या रेसमध्ये, तर त्या टर्नला रोड तुमचा फ्लॅट राहत नाही, ओके. तर एका सर्टन असा एक तिरका, ओके, त्याला एक टिल्ट दिलेला असतो, ओके. आणि त्यामुळं ह्या ज्या कार्स असतात तर ह्यांना टर्न्सवरती मॅनिप्युलेट करायला म्हणा, कंट्रोल करायला म्हणा, ठीक आहे, आपल्या नॉर्मल गाड्यांपेक्षा बरंचसं टॅलेंट म्हणा, स्किल असावं लागतं त्या ड्रायव्हरमध्ये, ओके. आणि तिथं जर मग तुम्ही जर घोळ घातला तर मग आता इथं तुम्हाला दिसतेच गाड्या किती आहेत की नाही. एका गाडीला काय झाला इश्यू, जर क्रॅश झाली गाडी तर बाकी भरपूर गाड्यांना घेऊन ती जाणार आहे, ओके. तर या गोष्टी नॅस्कारमधल्या आहेत, तर ना ह्याच आपल्याला आजच्या आर्टिकलमध्ये थोडंसं बघायचं आहे. आणि अजून भरपूर काही गोष्टी आहेत की ज्या त्याबरोबर येणार आहेत, ओके. आता इथं जे बेसिकली या टर्नवरती या रोडची लेवल जी अशी थोडी तिरकी केलेली आहे, म्हणजे रोडलाच तिरकं केलेलं आहे, ओके. तर यालाच आपण म्हणायचं आहे, म्हणजे म्हणायचं आहे असं नाही, तर यालाच म्हणतात बँकिंग, ओके. आता असं का केलं जातं तर ह्याचं अगेन रिझन हेच आहे की या गाड्यांना टर्न मारायचा आहे, म्हणजे अगेन सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे, त्या टर्न पुरतं का होईना, ओके. आता हे एक्झॅक्टली काय होत असते या टर्नवरती, आणि एस्पेशली जेव्हा आपण रोड या टाईपनं त्याची लेवल अशी और रोडला असं तिरकं करतोय, बँक करतोय, ठीक आहे. तर ते थोडंसं आपण बघूया. त्याआधी जे आपण लास्ट आर्टिकलमध्ये बघितलं, म्हणजे जिथं गाडी आपली हॉरिझॉन्टल रोडवरती, म्हणजे जिथं रोड आपला तिरका नव्हता असा, ठीक आहे, या हॉरिझॉन्टलच्याच लेवलला, म्हणजे इथं जी हॉरिझॉन्टल ब्लू लाईन आहे ह्याच लेवलला रोड होता. तर त्यावेळेला काय झालं थोडंसं आपण रिकॅप करूया, ओके. तर आपण हे बघितलं की ना गाडी जेव्हा सर्क्युलर मोशन इथं या टर्नवरती काय करते तर परफॉर्म करते, ओके. त्याआधी गाडी कशी चाललेली तर अशी स्ट्रेट चाललेली, म्हणजे गाडीचा वेलॉसिटी वेक्टर जर मी दाखवायचा झाला तर तो असा स्ट्रेट असणार आहे. बरं, आता त्यानंतर गाडीला टर्न मारायचा आहे, म्हणजे काय झालं अगेन तर ना ह्या वेलॉसिटी वेक्टरला जागोजागी बदलणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता ह्याला ॲक्च्युली व्ही डॅश म्हणूया आपण, ओके. आणि इथं अजून एकदा गाडीची मी इमेज दाखवली, ह्याला व्ही डबल डॅश म्हणूया, आणि बार देणं गरजेचं आहे, वेक्टर आहे शेवटी, ओके. तर आता बेसिकली वेलॉसिटी त्याची डायरेक्शन बदलते, ठीक आहे. वेलॉसिटी डायरेक्शन बदलते म्हणजे गाडीच त्याची डायरेक्शन बदलते. आणि आपल्याला माहिती आहे की ना जर असं गाडीला टर्न करायचं असेल, ऑर इन अदर वर्ड्स जर वेलॉसिटीच्या भाषेत बोलायला गेलं तर वेलॉसिटीला चेंज करायचं असेल तर एक ॲक्सिलरेशन पाहिजे. आणि आपल्याला हे पण माहीत आहे न्यूटनच्या लॉच्या अकॉर्डिंगली, न्यूटनच्या सेकंड लॉ टू बी प्रिसाइज, की ना जर ॲक्सिलरेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तिथं फोर्स पाहिजे, ओके. आणि मग आपण हे बघितलेलं की ना गाडी जेव्हा टर्नवर असते तेव्हा एक फोर्स नेहमी सेंटरकडे पॉईंट करणारा एक फोर्स असतोय, ठीक आहे. तर तो म्हणजे गाडी असं नाही, कुठलं पण ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर एक फोर्स असणार आहे की जो नेहमी सेंटरकडे डायरेक्टेड असणार आहे, आणि तो असणार आहे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. गाडीच्या केसमध्ये तो आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे आपण मागं बघितलेलं आहे, ओके. आता
त्यानंतर आपण वेल ऑफ डेथ म्हणजे ते मॉथ का कुआ जो आर्टिकल होता त्यात आपण हे बघितलं की त्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स जो होता तर तो तुमचा नॉर्मल रिॲक्शन म्हणजे मी आता साईडला जस्ट एक डायग्राम दाखवतो. ही वॉल होती आणि ह्या वॉलवरती तुमची गाडी चाललेली, ठीक आहे, वॉलवरती चाललेली म्हणजे, आणि मग त्या केसमध्ये ह्या वॉलनी जी गाडीवरती नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट केलेली, ठीक आहे, तर तीच तुमची कोण होती, तर तीच सेंट्रिपिटल फोर्स होती. ओके, ती नॉर्मल रिॲक्शन. तर आता हे आपण बघितलं 2 आर्टिकल्स, आणि आता जे बँकिंग ऑफ रोड आर्टिकल आपण बघणार आहे, ठीक आहे, त्यांना ह्या दोघांचं एक टाईपनं म्हणूया की एक कॉम्बिनेशन करायचं आहे आपण. तर आता ह्या नॅस्कारच्या ट्रॅकवरती असे जेव्हा बँक केलेले असतात रोड, आणि नुसतं नॅस्कारच्या ट्रॅकवरती नाही तर इवन आपण घाटातनं वगैरे गेलो, और इवन जर एखादा मोठा टर्न, म्हणजे मोठा म्हणण्यापेक्षा असा एखादा रोड असेल की जिथं म्हणजे मोठा रोड आहे जिथं गाड्या फास्ट जात आहेत, आणि त्याच रोडवरती एखादा टर्न असेल जसं की हायवेजवरती म्हणा और घाटात वगैरे, तर तुम्हाला अशा टाईपचा रोड थोडासा तिरका असलेला दिसतो त्या टर्न्सवरती, ठीक आहे. तर त्याचं रिझन आज आपण बघूया की तसं का केलं जातं, म्हणजे बँकिंग का केलं जातं. तर आता इथं मी एक स्कीमॅटिक डायग्राम ड्रॉ करायचा ट्राय केलेला आहे, म्हणजे छानपणे तशी ड्रॉ पण केली आहे मी. आता इथं ह्या ज्या रेड लाईन्स आहेत, ठीक आहे, तर हे जस्ट माझ्या असं कन्सिडर करूया की मला हे हॉरिझॉन्टल डायरेक्शन आणि व्हर्टिकल डायरेक्शनला रिप्रेझेंट करतात असं आपण म्हणूया, ठीक आहे. आता त्याला दरवेळेला काहीतरी नाव देणं गरजेचं आहे. सो टेक्निकल नाव असावं असं काही नाही, आपल्याला जे समजते ते नाव द्यावं. मग आम्ही ह्या व्हर्टिकल रेड लाईनला, ठीक आहे, व्हर्टिकल म्हणलंय आणि ही हॉरिझॉन्टल आहे माझी. ओके, आता आपण इथं असं कन्सिडर करतोय की ना ही जी गाडी आहे ही एका टर्नवर आहे, आणि तो टर्नवरती रस्ता जसं मगाच्या आपल्या त्या इमेजमध्ये होतं तो रस्ता उचलला गेला आहे. ओके, एका सर्टन अँगलला उचलला गेलेला आहे, म्हणजे थोडासा तिरका आहे. म्हणजे इथं ही जी ब्लू आहे लाईन, ठीक आहे, तर ती अगेन हॉरिझॉन्टल म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेसला आपण कन्सिडर करूया, ठीक आहे, रिप्रेझेंट करते, और जस्ट हॉरिझॉन्टलला रिप्रेझेंट करते. आणि नंतर हा जो ग्रीन आहे हा तुमचा रोड आहे. ओके, हा वाला तुमचा रोड आहे. तर आता इथं दिसते की रोड एक अँगल बनवतोय या ब्लू लाईनशी म्हणजेच हॉरिझॉन्टलशी, तर तोच आहे तुमचा थीटा, की ज्याला म्हणूया आपण बँकिंग अँगल और अँगल ऑफ बँकिंग. ओके, कसं आहे शेवटी टर्म्स लागतात आपल्याला, ठीक आहे, हे पाठ करायची गरज नसते, एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि त्यांना तसंच लक्षात ठेवायचं. सो रोडला बँकिंग केलं आहे आणि ज्या अँगलला बँक केला आहे म्हणजे ज्या अँगलला तिरका केला आहे त्याला तो बँकिंग अँगल. ओके, आता आपण हे बघूया की ना ह्या गाडीवरती कुठले कुठले फोर्स ॲक्ट होत आहेत. तर आता बेसिकली एकतर गाडी आता ही आपण पुढून बघतोय. ओके, म्हणजे गाडी एकतर माझ्याकडे येते, ठीक आहे, और जर रिव्हर्समध्ये जात असेल तर मागं जाते, ठीक आहे. आता पण असं आपल्याला दिसतंय का की गाडी वर जाते का साईडला, म्हणजे राईटला जाते, लेफ्टला जाते, अप जाते, डाऊन जाते, तर नाही जाते, ठीक आहे. मग आता याचा अर्थ असा होतो का की त्या डायरेक्शनला फोर्सेस नाही आहेत, तर ऑब्व्हियसली तसं होत नाही अर्थ. आता एकतर आपल्याला माहिती आहे की ना सिन्स हा प्रकार म्हणजे गाड्या आपण सध्या तरी पृथ्वीवरच चालवतोय, ठीक आहे, आणि ऑब्व्हियसली आपलं मंगळावरती रोवर्स गेले, त्यानंतर चंद्रावरती माणूस पण जाऊन आलाय, तो पण रोवर्स घेऊन गेलेला, पण ऑब्व्हियसली तिथं पण ग्रॅव्हिटी होती, ठीक आहे. आता मग अशा केसेसमध्ये एक डाऊनवर्ड फोर्स त्या सरफेसवरती, होपफुली तुम्हाला दिसत असावं, हे येल्लो ॲरोनं मी दाखवलाय, तर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी असणार आहे, जो असणार तुमचा mg. ओके, आता हा जो फोर्स आहे हा एक्झॅक्टली डाऊनवर्ड आहे, पण गाडी त्या फोर्सच्या बरोबर म्हणजे डाऊनवर्ड जात नाही, ठीक आहे. ओके, तिथंच राहिली आहे, म्हणजे ऑब्व्हियसली एमजीला बॅलन्स करणारा कुठला तरी फोर्स आहे, ठीक आहे. आता नंतर आपण असं डिस्कशन करूया की ना हा जो ब्लू ॲरो आणि जो मी हा इथं पर्पल कलरचा ॲरो दाखवला तर ते काय आहेत. ओके, आता आपल्याला हे माहिती आहे की ही गाडी सरफेसवरती आहे आणि सिन्स एम जी त्या गाडीवरती ॲक्ट करतंय पण ती गाडी तिकडे जात नाही आहे. का जात नाही तर हा जो रोड आहे जो ग्रीन कलरनं मी दाखवलाय तो त्याला सपोर्ट करतोय, ठीक आहे. म्हणजेच कसा सपोर्ट करतोय तर तो एम जीला बॅलन्स करायला हेल्प करतोय, ठीक आहे, म्हणजे हेल्प नाही करतो, बॅलन्सच करतोय. आणि टू बी एक्झॅक्ट जर बोलायला गेलं तर नाही तर आपला रोड जो आहे तो तिरका आहे, ठीक आहे. म्हणजे रोडनं गाडीवरती जो फोर्स एक्झर्ट केलाय, जी नॉर्मल रिॲक्शन आहे जी आपण इवन मागं पण बघितली ती सरफेसला परपेंडिक्युलर असते, तर ही ती ब्लू लाईननं मी दाखवलेली आहे. ओके, मग एम जीला कोण बॅलन्स करते आता आपण हे बघूया. तर आता मी जे आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टरमध्ये केलेलं, म्हणजे जर मी ह्या नॉर्मल रिॲक्शनला ब्रेकडाऊन केलं त्याच्या कंपोनंट्समध्ये, ओके, तर एक मी ही जी व्हर्टिकल लाईन आहे, ठीक आहे, तर ना
तिथं एक मी अशी लाईन ड्रॉ केली आणि दुसरी आहे ती हॉरिझॉन्टलकडे मी अशी एक लाईन घेऊन गेलो. ठीक आहे. आणि आता मी काय करतोय की ना इथं त्याचे कंपोनंट्स तयार करूया आपण. ओके. आता मला कळेना कलर कुठला घ्यावा. ओके, हा घेऊया आपण स्काय ब्लू. ओके. तर आता इथं आपण नॉर्मल रिॲक्शनचे कंपोनंट तयार करूया. तर एक मला मिळाला व्हर्टिकल लाईनच्या बरोबर. ठीक आहे. आणि एक मला मिळाला या हॉरिझॉन्टल लाईनच्या बरोबर. तर हे आहेत आपले 2 कंपोनंट्स नॉर्मल रिॲक्शनचे. ओके. आता हा जो कंपोनंट आहे आणि हा जो कंपोनंट आहे. ठीक आहे. आता हा हॉरिझॉन्टल दिसतोय हा वाला आणि हा वाला व्हर्टिकल दिसतोय. ठीक आहे. पण आता यांना जे आपल्याला म्हणजे असं म्हणतो आपण की ना दरवेळेला की ना व्हर्टिकल म्हणजे साइन थीटाची सवय लागलेली असती. ओके. आणि हॉरिझॉन्टलला कॉस थीटाची. ओके. तर मग हे इथं पण तसं होतंय का आपण हे बघूया. ठीक आहे. पण आता त्याआधी आपल्याला हे माहिती आहे की ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साइन और कॉस रेशिओज डिफाईन करण्याआधी म्हणजेच साइन अँड कॉस रेशिओज आणि कुठल्या पण ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज डिफाईन करायला आपल्याला आधी साईड्स माहीत असाव्या लागतात. म्हणजे कुठली ऑपोजिट आहे आणि कुठली ॲडजस्टंट एस्पेशली. ओके. आता ऑपोजिट आणि ॲडजस्टंट हे ठरवतो तर अँगल. ठीक आहे. तर आता कुठला अँगल कन्सिडर करायचा म्हणजे हा जो इथं वरती ट्रायंगल दिसतोय की जो नॉर्मल रिॲक्शननी व्हर्टिकलनी बनवलेला आहे. ओके. तर ना आता बघूया की तो अँगल कुठला आहे आणि कुठला अँगल कन्सिडर करायचा. तर बेसिकली इथं आपल्याला दिसतंय की ना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल जी मी आधी रेडमध्ये डॉटेड लाईन दाखवलेली त्यांच्यामध्ये ऑब्व्हियसली अँगल किती असतोय तर 90 डिग्री असतोय. ठीक आहे. आणि आता रोडनं हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल किती आहे आता थीटा की जो आपला बँकिंग अँगल आहे. ओके. मग ऑब्व्हियसली जी नॉर्मल रिॲक्शन आहे की जी रोडला 90 डिग्री और परपेंडिक्युलर आहे ती पण व्हर्टिकलला किती अँगल करणार आहे तर तेवढाच करणार आहे. ओके. सो ह्याला पण आपण नाव देऊया थोड्या गुलाबी कलरमध्ये. तर ह्याला पण नाव देऊया आपण थीटा. ओके. म्हणजे सिम्पल आयडिया आहे की रोडनं हॉरिझॉन्टलशी अँगल केला थीटा. ठीक आहे. मग रोडला जी परपेंडिक्युलर नॉर्मल आहे तिनं व्हर्टिकलशी अँगल केलेला किती असणार तर थीटा. ओके. म्हणजे हे दोन्ही इक्वली काय होणार आहे तर चेंज होणार आहे. ठीक आहे. कारण की व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलच्या अँगलच्या मधला अँगल 90 आहे आणि रोड आणि नॉर्मल रिॲक्शनच्या मधला अँगल 90 आहे. ओके. सो हा झाला आपला थीटा. मग आता ऑब्व्हियस आहे ही जी साईड असणार आहे ऑपोजिट तर ती असणार आहे तुमची म्हणजे ही वाली एन साइन थीटा. आणि मग ऑब्व्हियसली हा जो इथला कंपोनंट आहे और ही जी साईड आहे म्हणूया आपण. ठीक आहे. तर तो जो असणार आहे तर त्याचं मॅग्निट्यूड किती येणार आहे तर एन. थोडंसं शॉर्ट करूया आपण. 1 मिनिट. ओके. तर ह्याला आपण नाव देऊया एन साइन ऑफ थीटा. ओके. आणि मग ऑब्व्हियसली एक राहिला आपला हा वाला तर हा कोण आहे तर आपला एन कॉस थीटा. ओके. मग आता इथं तुम्हाला दिसतंय की ना हा जो वर दाखवणारा कंपोनंट आहे हा वाला आपला. ठीक आहे. एन कॉस थीटा तर तो एक्झॅक्टली एम जीच्या ऑपोजिट आहे म्हणजे त्यानंच एम जीला बॅलन्स केलंय. ठीक आहे. म्हणजे गाडी म्हणून एम जीच्या ॲक्शनच्या अंडर खाली जात नाहीये. ठीक आहे. बरं आता त्यानंतर आपल्याला आता ह्या गाडीच्या टायर्सच्या मधला आणि रोडच्या सरफेसच्या मधला ठीक आहे फ्रिक्शन ही एक गोष्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण मागच्या आर्टिकलमध्ये म्हणजे व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल रोडमध्ये हे बघितलेलं की ना गाडी बेसिकली त्याची इनर्शिया काय करते तर गाडीला स्ट्रेटच नेणार आहे. ठीक आहे. न्यूटनचा पहिला लॉ आपण काय म्हणतो की ऑब्जेक्टचं जसं मोशन चाललेलं तो तसाच करत राहणार आहे ती त्याची टेंडन्सी आहे. ओके. पण इथं आपला सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय म्हणून गाडी काय करते तर टर्न होती. ओके. आता मग जी गाडीत बसलेला माणूस आहे त्याला ऑब्व्हियसली एक फोर्स एक्सपिरियन्स होतो कारण की इथं जर बघितलं आपण तर ह्या माणसाला कसं चालला हा पण गाडी बरोबर सरळ चाललेला. ठीक आहे. आणि सिन्स गाडी प्रत्येक पॉइंटला टर्न होतीये. ठीक आहे. तर ह्या माणसाला काय फील होणार दरवेळेला की गाडी वळतीये बरोबर आहे पण माणूस गाडीचा पार्ट नाही और त्यावरती टाईटली बाइंड केलेलं नाहीये माणसाच्या बॉडीचा प्रत्येक पार्ट म्हणून तो माणूस एक आउटवर्ड फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे तो असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. आता हा आपण मागं पण बघितलं की हा सुडो फोर्स आहे. ठीक आहे. आणि तो फक्त त्या माणसासाठी आणि त्या गाडी पुरता लिमिटेड आहे म्हणजे त्या गाडीच्या रेफरन्स फ्रेमसाठी तो लिमिटेड आहे. ठीक आहे. आपल्यासाठी तो सुडो फोर्स आहे म्हणजे बाहेरच्या रेफरन्स फ्रेमसाठी आणि आपण त्याला असं बघू शकतो की ती इनर्शिया आहे की जी ती काम करते. ओके. बरं चला आता आपण परत मागं त्याच आपल्या डायग्रामकडे येऊया आणि कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर बेसिकली ह्या गाडीवरती आउटसाइड म्हणजे त्याची इनर्शिया काय करणार त्याला बाहेर जसं आधी चाललेला तसं चालायला बघणार आहे चालवायला बघणार आहे पण आपला जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो त्याला वळवतोय. ठीक आहे. आणि आता त्याला एक तर इथं तुम्हाला दिसतंय की ना सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड्स द सेंटर म्हणजे आता मी परत एकदा वरच्या डायग्रामकडे जातो टुवर्ड्स द सेंटर. ओके. आणि मग आपण असं कन्सिडर करूया की इथं हा जो गाडीचा आत्ता ही गाडी
सॉरी ज्या स्पॉटवर आत्ता गाडी आहे तर त्या स्पॉटवर आपण त्या गाडीला बघतोय. ओके, आणि जर तुम्ही बघितलं की गाडीच्या लेफ्ट साईडला म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला आणि जर गाडीतल्या बसलेल्यासाठी राईट साईडला सेंट्रिपिटल फोर्स आहे. ओके, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कुठं असणार आहे तर या डायरेक्शनला. ठीक आहे, आता त्या डायरेक्शनला ऑलरेडी आपल्याला एन साइन थिटा तर दिसतोय नॉर्मल रिएक्शनचा कंपोनंट, पण आता थोडा फ्रिक्शनचा पण विचार केला पाहिजे. ठीक आहे, तर आता बेसिकली जे गाडीचं मोशन आहे टर्नवरती, ठीक आहे, तर ते त्याला काय करतंय तर ना ते मोशन त्याला बाहेर फेकायलाच बघणार आहे. ठीक आहे, पर आता ह्याला आपण कन्सिडर करूया की ना, थांबा एक मिनटं, ह्याला सेंट्रीफ्युगल डायरेक्टली बोलू शकत नाही. ठीक आहे, तर ना ॲक्च्युली सेंट्रीफ्युगल असणार तर तुमचा असा येणार आहे. ठीक आहे, आणि हा जो तिरका येणार आहे तुमचा, ठीक आहे, तर त्याचा जस्ट एक कंपोनंट आहे, आपण कन्सिडर करूया. आणि हां, हे बोलताना आपण गाडीच्या फ्रेम ऑफ रेफरन्सच्या अकॉर्डिंगली सेंट्रीफ्युगल बोलायचं. ठीक आहे, आपल्यासाठी तो एक्झिस्ट करणार नाहीये. ठीक आहे, बरं, आता आपण कन्सिडर काय करूया, आता दोन्ही वेनं तुम्ही कन्सिडर करू शकता. एक तर गाडीचं मोशन सर्क्युलर बनायला और गाडीला टर्न मारायला सेंट्रिपिटल फोर्स लागते, और तुम्ही असं बोलू शकताय की सिन्स गाडी बाहेर फेकली जात नाहीये, ओके, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे त्याला बॅलन्स केलेला कुठला तरी फोर्स असला पाहिजे. ठीक आहे, आता एक तर तो दिसतोय की तो कोण आहे तर नॉर्मल रिएक्शनचा साइन कंपोनंट, पण इथं अजून एक फोर्स आहे की जो गाडीच्या टायर्सच्या मध्ये आणि रोडच्या मध्ये असणार आहे. ओके, आणि हा फोर्स आपल्याला माहिती की सरफेसला नेहमी कसा असतोय तर पॅरलल असतोय और अलॉंग द सरफेस असतोय. ठीक आहे, फक्त आता सिन्स गाडी बाहेर जायला बघतीये, ओके, रस्त्याच्या अलॉंग ह्या डायरेक्शनला जायला बघतीये, ठीक आहे, त्यामुळं हा फोर्स त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला लागणार आहे, आणि तो आहे आपला मागच्याच पिक्चरचा हिरो, फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके, आता तुम्हाला दिसतंय की विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा फोर्स ऑफ फ्रिक्शन, थांबा जर मी फोर्स ऑफ फ्रिक्शनला जर दुसऱ्या जागी लिहितो, इथं छोट्याशा जागेत लिहितो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन टू बी एक्झॅक्ट. ओके, आता आपण अगेन तोच प्रकार करूया की जो मगाशी केलेला, रोडच्या अलॉंग आहे म्हणजे तिरका आहे, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल नाहीये. म्हणजे अगेन आपल्याला काय केलं पाहिजे तर ह्याला याचे कंपोनंट्स बघणं आपल्याला गरजेचं आहे. सो याचे आपण कंपोनंट्स बघूया. ओके, आता एक कंपोनंट जो आहे तर ना तो या हॉरिझॉन्टलच्या बरोबर आहे की जो मी ग्रीननं दाखवतोय. ठीक आहे, आणि एक कंपोनंट आहे तो या, आता ती रेड होती नंतर येलो आहे, बाबा थांबा, हे आमचं असं आहे बघा, हे आम्ही अँटीव्हायरस इन्स्टॉल केला आणि गरिबी आहे म्हणून आम्ही ट्रायल पिरियडसाठी घेतला, आणि आता ह्यांचं म्हणणं आहे मी तो फुल व्हर्जन विकत घ्यावा, पण मी घेणार नाहीये. ओके, सो आधी ह्याला कॅन्सल करूया. ठीक आहे, सो गेला. आता हा जो ग्रीन खालच्या डायरेक्शनला दाखवलाय मी, तो एक कंपोनंट आहे माझ्या फोर्स ऑफ फ्रिक्शनचा. ओके, आता अगेन सेम आपण ते मगाचंच लॉजिक यूज करूया आणि कंपोनंटला नावं द्यायचं ट्राय करूया. तर आता अगेन फोर्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शनना हा जो अँगल तयार केला आहे हॉरिझॉन्टलची, अगेन हा पण किती असणार आहे तर बघा, रोडनं हॉरिझॉन्टलला केलेला अँगल किती तर ना थीटा, म्हणजे आता फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो रोडला पॅरलल आहे, त्यानं पण हॉरिझॉन्टलशी अँगल किती तयार केलेला असणार आहे तर थीटा. ओके, म्हणजे आता ही जी साईड आहे ही असणार आहे, ह्याला म्हणूया आपण एफ एस कॉस ऑफ थीटा, सेम मगाच्या आर्ग्युमेंटनं, आणि ही जी आहे ओके ह्याला म्हणूया आपण, ह्याला नुसतं तुम्ही एक फॅन्सी एफ जरी म्हणला, सबस्क्रिप्ट एस नाही लावला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर ही आहे साइन थीटा, म्हणजे एफ साइन थीटा. ओके, आता याचा अर्थ हे एवढे आपल्याकडे फोर्सेस अवेलेबल आहेत. ठीक आहे, पण आता अगेन जसं मी मागाशी बोललो तसंच की गाडी ना वर जातीये ना खाली येते, ना लेफ्ट जातीये ना राईट जातीये. ठीक आहे, ती एकतर माझ्याकडे येऊ शकेल और माझ्यापासून लांब. ठीक आहे, म्हणजे इन टू द प्लेन, म्हणजे ज्या स्क्रीनचा आपला प्लेन आहे और पेपरचा प्लेन असं आपण म्हणतो नेहमी बुकमध्ये. ठीक आहे, तर त्या स्क्रीनच्या प्लेनमध्ये जाईल और त्या प्लेनच्या बाहेर येईल. ओके, बरं, आता मग याचा अर्थ रिझल्टंट जे फोर्सेस आहेत, ठीक आहे, तर ते कसं आहे तर रिझल्टंट फोर्स 0 आहे, म्हणजे या सगळ्या फोर्सेसनी एकमेकांना बॅलन्स केलेला आहे. ओके, म्हणजेच काय तर गाडी सक्सेसफुली हा टर्न कंप्लीट करत आहे. ओके, बरं, आता आपण हे कन्सिडर करूया की कुठल्या फोर्सनं कुठल्या फोर्सला बॅलन्स केलंय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं जे इझीवाला पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजे रिलेटिव्हली इझी, ॲक्च्युअली दोन्ही पण इझी आहेत, तसा काय प्रॉब्लेम नाही आहे, तर त्याला बघूया. तर जो तुमचा व्हर्टिकल कंपोनंट आहे, ठीक आहे, म्हणजे व्हर्टिकल जे फोर्सेस आहेत तुमचे, तर तसा वरच्या डायरेक्शनला मला एकच दिसतोय, तो आहे एन कॉस थीटा. ठीक आहे, तर त्याला कुणी बॅलन्स केला आहे तर ना एफ एस म्हणजे एफ साइन थीटा आणि तुमचा एम जी, जे खालच्या डायरेक्शनला हे दोघं जण आहेत ते. आता जरा डार्क कलर करायची वेळ आलेली आहे, तर एम जी
आणि एफ कॉस साइन थिटाला सॉरी कुणी बॅलन्स केलाय तर एन कॉस थिटानं बॅलन्स केलेला आहे. ठीक आहे, आता तुम्ही हे असं लिहू शकताय की ना दोन वेनं पण आपण कन्सिडर करू. आता माझ्या जास्त खाली जाऊ शकत नाही, मी खाली दुसरे एक आर्टिकल आहे कारण की सो एन कॉस थिटा ह्याला बॅलन्स केलेला आहे एम जी प्लस एफ. आता मी ते छोटासा एस लिहित नाही. ठीक आहे, एफ साइन थिटानं. ठीक आहे, आणि मग थोडंसं आपण ॲडजस्टमेंट करूया आणि असं लिहू शकतोय मग आपण की एम जी इक्वल्स एन कॉस थिटा मायनस कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. मी फक्त एफ साइन थिटाला तिकडे घेऊन गेलो. ओके, आता ही एक मला इक्वेशन मिळालेली आहे. ठीक आहे, की जी व्हर्टिकल म्हणजे थोडक्यात इक्वेशन काय सांगते तर व्हर्टिकल फोर्सेस जे आहेत त्यांची इक्वेशन आहे, त्यांनी एकमेकांना कसं बॅलन्स केलंय. ठीक आहे, बरं आता ही झाली एक इक्वेशन और एक रिलेशन मला मिळालं, त्याला मी नाव देतो नंबर 1. ओके, आता त्यानंतर आपण बघूया की ना हे जे लेफ्ट साईडला माझे फोर्सेस मला दिसत आहेत म्हणजे एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात नॉर्मल रिॲक्शनचा डावीकडे असलेला कंपोनंट आणि ह्या फोर्स ऑफ फ्रिक्शनचा डावीकडे असलेला कंपोनंट. तर हे काय करतायत और ह्यांनी कुणाला बॅलन्स केलाय. ठीक आहे, तर आता गाडीच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये तुम्ही असं बोलू शकताय की ना सेंट्रीफ्युगल फोर्सला यांनी बॅलन्स केलाय. ओके, और आपण त्याला असं म्हणू शकतोय की ना हे दोघं मिळून आपल्याला काय प्रोव्हाइड करतायत सेंट्रिपिटल फोर्स. मला असंच जास्त बेटर वाटतं की मी त्या सेंट्रिफ्युगल फोर्सच्या नादाला लागत नाही, तो सुडो फोर्स आहे, खोटारडा फोर्स आहे. ओके, सो मला हे बेटर वाटतं की ना ह्यांना असं बघण्यात यावं की ना ही दोघं मिळून आपल्याला काय प्रोव्हाइड करतायत तर सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, तर बेसिकली सेंट्रिपिटल फोर्सचं जे आपल्याला माहीत असलेले एक्सप्रेशन्स आहेत आणि ऑब्व्हियसली सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचं जे एक्सप्रेशन आहे, ठीक आहे, तर त्यांचं मॅग्निट्यूड तेच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एकतर एम व्ही स्क्वेअर्ड अपॉन आर. ठीक आहे, आणि एक ओमेगा स्क्वेअर्ड आर. ओके, सो या दोन्हीतला आपण काही पण कन्सिडर करू शकतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, बरं आता मग करायचं कुठलं कन्सिडर. आणि आता हे ॲक्च्युली एक्सप्रेशन आपण करतोय तर कशासाठी करतोय तर का करतोय कारण की आपण मागं पण बघितलंय की ह्या गाडीला सर्कलमध्येच म्हणजे टर्न त्या रस्त्यावरतीच ठेवायचं आहे, ती रस्त्यावरनं बाहेर जाऊन द्यायची नाहीये. ओके, आणि आपण हे एक्सपिरियन्स पण केलेलं आहे, जास्त स्पीडनं आलो तर गाडी काय होणार आहे बाहेर जाणार आहे. ठीक आहे, मग आपलं आता इथं एम काय आहे म्हणजे आपल्याला काय गरज काय आहे. ठीक आहे, हे आपण सगळं बघतोय. तर जे आपलं फिजिक्स नेहमी करत आले तेच, तर काहीतरी यूज व्हावं आपल्या या इक्वेशन्स आणि आपल्या आपण हे तयार केलेले जे लॉजिक आहे त्याचा. ठीक आहे, तर आपला आता सध्या त्याचा यूज काय करायचा आहे की ना आपल्याला हे बघायचं आहे की मग बाबा ही गाडी म्हणजे असा कुठला स्पीड आहे की जो सेफ आपण मानू शकतोय की ज्या स्पीडनं गाडी जर आली या रस्त्यावरती. ओके, म्हणजे मॅक्झिमम असा कुठला स्पीड आहे की ना त्या स्पीडनं ही गाडी या रस्त्यावरनं सेफली असं सर्कलमध्ये जाईल, म्हणजे या रस्त्यावरनंच जाईल, रस्त्याच्या बाहेर जाणार नाही. हा स्पीड आपल्याला बघायचा आहे. ओके, हां, त्यापेक्षा कमी असला स्पीड तर ऑब्व्हियसली काही प्रॉब्लेम येणार नाही, गाडी जाण्याचे. पण त्यापेक्षा जास्त झाला ठीक आहे तर गाडी रस्ता सोडून बाहेर जाणार आहे. आणि ऑब्व्हियसली मग ते घाटात वगैरे अशा खतरनाक जागेत जर झालं तर मग आपल्याला महागात पडतं. ओके, आता मग मी एम ओमेगा स्क्वेअर आर हे इक्वेशन वापरू शकतोय, पण मला ओमेगापेक्षा व्ही जास्त कन्व्हिनियंट आहे आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण स्पीड लिनियर स्पीड जास्त कन्व्हिनियंट आहे आपल्याला कन्सिडर करायला. सो मी जे एक्सप्रेशन आता लिहिणार आहे ते इन टर्म्स ऑफ व्ही असणार आहे, लिनियर स्पीड. ठीक आहे, सो माझा सेंट्रिपिटल फोर्स कोण कोण प्रोव्हाइड करतंय तर माझ्या नॉर्मल रिॲक्शनचा साइन कंपोनंट आणि माझ्या स्टॅटिक फ्रिक्शनचा हा कॉसवाला कंपोनंट. ठीक आहे, सो एम व्ही स्क्वेअर्ड अपॉन आर ओके इक्वल्स एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. ओके, ही मला दुसरी इक्वेशन मिळाली. ओके, हे मला सांगतायत की हॉरिझॉन्टल फोर्सेस बद्दल. ठीक आहे, आता आपण काय करायचंय त्यांना हे दोन इक्वेशनचा यूज करायचा आहे आणि व्ही साठी एक इक्वेशन मिळवायची आहे. ओके, आता मी काय करतोय ही इक्वेशन जरा रिराईट नाही सॉरी काय करतोय मी मलाच माहित नाही मी काय करतोय. तर मी इक्वेशन 2ला 1 काय करणार आहे तर जस्ट डिवाइड करणार आहे आणि आपण बघूया काय काय होतंय. ओके, तर आता पहिली गोष्ट कॅन्सल काय काय होतं हे बघूया. तर लगेच कॅन्सल काय होईल तर ना सध्या तसं काहीच दिसत नाही कारण की ना इक्वेशनला जर डायरेक्टली आपण डिवाइड करतो हां एम होतो एक तो आत्ताच मी करून टाकतो. त्यानंतर अजून काहीतरी कॅन्सल होईल पण आपण बघूया आधी सगळं रिराईट करून. ठीक आहे, तर ना बेसिकली व्ही स्क्वेअर्ड अपॉन आरला आपण
त्या वरच्या इक्वेशननं काय करणार आहे तर डिवाइड, म्हणजे इकडं व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, हा वरचा जी खाली जाईल इकडं डिनॉमिनेटरला, आणि एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा राहणार आहे तुमचा. एक मिनटं मला वर घेऊ देत. हां, तर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. ओके, आणि एक मिनटं मी जरा स्क्रीनच्या बाहेर गेलोय. माफ करा, माफ करा, माफ करा. ओके, सो व्ही स्क्वेअर्ड अपॉन आर जी इक्वल टू एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा. ओके, आणि अपॉन नंतर ही लेफ्ट साईडची जर टर्म मी कन्सिडर केली तर ठीक आहे, म्हणजे एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. ओके, आता तसं बघायला गेलं तर इथं काहीच तसं दिसत नाही की जे बाहेर येऊन आणि कॅन्सल होईल, म्हणजे कॉमन निघून कॅन्सल होईल. पण एक आपल्याला माहिती आहे की एफ जो स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे, ठीक आहे, तर त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू जी आपण देऊ शकतो तर ती किती असते. इथं एक डोक्यात ठेवायची गोष्ट नेहमी, ती म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स असतोय, ठीक आहे, तर ना तो एका मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत जाईल, तर ना तो किती जात असतोय. आता आपल्याला हे माहिती आहे की नाही का मॅक्झिमम व्हॅल्यू नंतर मग ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला लागतं, ठीक आहे, मग तिथं कायनेटिक फ्रिक्शन येतो, पण तोपर्यंत मूव्ह होत नसतंय, ठीक आहे. याचाच अर्थ काय, तुम्ही जेवढा फोर्स लावताय तेवढा स्टॅटिक फ्रिक्शन वाढतोय, ठीक आहे, म्हणजे सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स आहे. पण मॅक्झिमम व्हॅल्यू त्याला एक असते आणि ती दिली जाते या फॉर्म्युल्यानं, म्हणजे म्यूएस अगेन तो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, ठीक आहे, आणि तुमचा नॉर्मल रिॲक्शन. ओके, मग ती आपण इथं सबस्टिट्यूट करूया या एफच्या जागी. ओके, आणि मग आपल्याला असं काहीतरी इक्वेशन मिळेल, तर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी एन साइन थीटा मायनस म्यू लिहितोय फक्त मी एन कॉस थीटा अँड होल अपॉन एन कॉस थीटा, आणि इथं अगेन म्यू एन साइन ऑफ थीटा. ओके, आता मग इथं दिसतंय एन एन कॅन्सल होईल आपल्याकडे. ओके, आणि मग ही अशी इक्वेशन काहीतरी राहील की जिथं न्यूमरेटरला राईट हँड साईडला साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा असेल आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटा मायनस म्यू साइन थिटा असेल. ओके, आता मी एक स्टेप करणार आहे, ती म्हणजे न्यूमरेटरला ओके ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला मी कॉसनं डिवाइड करणार आहे. ओके, मग काय मिळते ते आपण बघूया. सॉरी बरं का मी जास्तच गिचमीट केलं आहे, पण डायग्राम आणि जे डेरिवेशन आहेत ते ठीक आहे, ते साईड बाय साईड बघायला थोडं छान वाटतं. सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस म्यू कॉस थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा. ओके, आणि होल अपॉन आपला डिनॉमिनेटर राहिला आहे. सो कॉस थिटा अपॉन कॉस थिटा तर मायनस म्यू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे, आता इथं दिसतंय कॉस कॉस गेट्स कॅन्सल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो टॅन थिटा. ठीक आहे, म्हणजे मला फायनल इक्वेशन आता मी ते इथं लिहितोय व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल टू टैन थीटा. वही एक मिनट, ये तो प्लस हो गया था ना, अब वो प्लस ही है. ओके, सो टैन थीटा प्लस म्यू. ओके, अँड डिनॉमिनेटरला मला राहिला काय तर तुमचा 1 मायनस म्यू ऑफ टॅन थीटा. ओके, आणि मग आपण आर जीला इकडे घेऊन जाऊया. व्ही स्क्वेअर इक्वल्स वही आर जी tan of theta plus mu 1 minus mu tan of theta. ठीक आहे, सो ही अशी इक्वेशन मिळाली मला. आणि फायनली मग मी जेव्हा हे एका सर्टन स्पीडसाठी लिहितोय तर ती मला अशी काहीतरी मिळेल. मग तर व्ही इक्वल्स होल अंडर रूट ही जी राईट हँड साईडची टर्म आहे आर जी, आणि मग हे ब्रॅकेटमधलं की जे लिहायचं मला कंटाळा आला, तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, तर हा जो मला आता स्पीड मिळाला आहे तर हा मॅक्झिमम स्पीड आहे. ओके, की ज्यानं गाडी तुम्ही काय करू शकताय ह्या रोडवरती की जो बँक केला आहे तो चालवू शकते, तो चालवू शकताय तुम्ही त्या स्पीडने. ठीक आहे, आणि मग गाडी तुमची बाहेर जाणार नाही. त्याच्या आत स्पीड ठेवला वेल अँड गुड, त्यापेक्षा जास्त नेला तर मग तुमचा अवघड आहे. ठीक आहे, आणि इथं अजून एक बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की ना तुमचा जो म्यू आहे हा तुमचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. ठीक आहे, बेसिकली तुम्ही जर फ्रिक्शनच कन्सिडर केला नाही, म्हणजे फक्त ह्या नॉर्मल रिॲक्शनच्या भरोश्यावरती राहिला, म्हणजे जो बँकिंग केला आहे तुम्ही रोड, ठीक आहे, तर त्याचं फ्रिक्शन तुम्ही निग्लेक्ट केलं. ठीक आहे, कन्सिडर केलं नाही. ओके, आणि फक्त बँकिंगच्या भरोश्यावरती बरोबर बँकिंगच्या भरोश्यावरती राहिला, मग नॉर्मल रिॲक्शनचाच फक्त कंपोनंट तुम्हाला कन्सिडर करायला लागेल. त्या केसमध्ये म्यू होणार तुमचा 0, आणि मग फक्त इक्वेशन राहील
व्ही इक्वल टू मग हा तुमचा आर जी टॅन थिटा. ओके, सो एवढी तुम्हाला इक्वेशन राहणार आहे. ओके, आणि मग जे आपलं आर्टिकल होतं की ज्यात आपण फ्रिक्शन कन्सिडर केलं नव्हतं, ठीक आहे, जस्ट तुम्ही बँकिंग कन्सिडर केला होता, मग तो तुम्हाला फॉर्म्युला मिळणार आहे. ओके, बरं, आता त्यानंतर हे झालं मॅक्झिमम स्पीडचं एक्सप्रेशन. ठीक आहे, आणि आता इथं मग एक कन्सिडर करण्यासारखी गोष्ट जी आहे ती म्हणजे आता हे जे नॅस्कार आहे, ठीक आहे, थोडंसं त्याचं डिस्कशन करूया कारण की इंटरेस्टचा टॉपिक आहे शेवटी आमच्या. तर तिथं विचार करा की गाड्या जर 300च्या स्पीडनं येत आहेत, ओके, आणि आता ऑब्व्हियसली सेंट्रिफ्युगल फोर्सबद्दल आपण बोललोय. ठीक आहे, तर नॉर्मली बघा, जर आपण गाडीत बसलो असलो, सीट बेल्ट नसला आणि अचानक शार्प टर्न मारला, एस्पेशली जे चालवणारे नाहीत, गाडीत मागच्या सीटवरती बसलेले असतात कारवरती, तर त्यांना एक बाहेरच्या साईडला जोरात फोर्स फील होतो. ठीक आहे, आणि हे हार्डली आपण 60-70च्या स्पीडवरती पण बऱ्यापैकी फोर्स फील करू शकतो जर टर्न शार्प असला तर. मग विचार करा की अशा टर्न्सवरती जर गाड्या 300च्या स्पीडनं चाललेत, मग आतल्या ड्रायव्हर्सवरती सेंट्रिफ्युगल फोर्स किती एक्झर्ट होत असेल. ठीक आहे, म्हणजे भयानक अमाऊंटचा फोर्स एक्झर्ट होत असतो, आणि त्यात पण त्यांना ह्या गाड्या व्यवस्थित कंट्रोल करायला लागतात. एका सर्टन लाईनमध्ये एक सर्टन स्पीड मेंटेन करूनच चालवायला लागतात. ठीक आहे, कारण की एक छोटासा पण जर तुम्हाला कुठल्या गाडीचा जस्ट एक डॅश बसला, थोडासा जर घासली जरी गाडी, तरी 300च्या स्पीडवरती गाडी अनस्टेबल व्हायला वेळ लागणार नाही. ठीक आहे, सो अशा इंटरेस्टिंग गोष्टी असतात या रेसेसमध्ये पण. ओके, आणि मग तुम्हाला आता कळतंय की ना हा रोड एवढा तिरका का बनवला आहे. ठीक आहे, कारण की ऑब्व्हियसली 300च्या स्पीडनं गाडी येणार आहे. ठीक आहे, म्हणजे इकडं तुमचा जो अँगल आहे बँकिंगचा, ठीक आहे, जसं की आता इथं राईट हँड साईडला दिसते आपल्याला. ओके, हा जो थीटा असणार आहे तुमचा, मी जरा कलर बदलून दाखवायचा ट्राय करतो तुम्हाला. हा जो थीटा आहे, ठीक आहे, तर ना हा तुम्हाला कसा करायला लागणार, तर खूपच वाढवायला लागणार आहे. ठीक आहे, मग थीटा वाढला की ऑब्व्हियसली तुम्ही तिथं व्हीची व्हॅल्यू वाढवू शकताय. ठीक आहे, इथं असं नाही आहे बोलायचं की ना म्हणजे स्पीड जर जास्त, म्हणजे थीटा जास्त तर स्पीड जास्त, असं नाही. तर थीटा जास्त असेल तर तुम्ही स्पीड जास्त ठेवू शकताय, म्हणजे व्ही मॅक्सची व्हॅल्यू वाढवू शकताय. ठीक आहे, ऑटोमॅटिकली स्पीड तुमचा वाढणार नाहीये. ओके, तर ना हे एक गोष्ट आहे की ना जी आपण बघितली. आता दुसरी एक अशी गोष्ट आहे की तुमच्या बुकमध्ये एक आर्टिकल आहे, आणि ते ॲक्च्युली मला पण का म्हणजे दिलं असं प्रश्न पडलाय, पण आता ठीक आहे, आपण ते पण डिस्कस करूया. आणि आता ते तसं का डिस्कस करूया, तर थोडंसं आपण त्याला अशी केस कन्सिडर करूया, म्हणजे मी त्याला असं कन्सिडर करतोय, आणि मी तसं आमच्या स्टुडंट्सला पण सांगितलं की ना असा जर रोड असेल, ठीक आहे, आणि गाडी तुमची जर तुम्ही तिथं पार्क केलेली असेल, और कन्सिडर करूया एकदम स्लो चालला असेल, ठीक आहे, आणि समजा ह्या रोडवरती जर ऑइल पडलं असेल खूपच, नाहीतर खूपच बर्फ असेल, ठीक आहे, तर काय होईल, ऑब्व्हियसली गाडीला आउटवर्ड जो फोर्स फील होईल. ठीक आहे, जसं की इथं आपण बघितलेलं, आउटवर्ड जो फोर्स फील होतोय, तर ना तो कसा असणार आहे, खूप कमी असणार आहे. आणि मग होणार काय, तर ना जी घसरगुंडी आपण लहान असताना खेळायचो, म्हणजे आता माझ्या साईजची घसरगुंडी नाही आहे, नाही तर मी आत्ता पण खेळलो असतो, मला आवडतं ती. पण घसरगुंडी जी असते, ठीक आहे, तर ती होईल, म्हणजे काय होईल, गाडी ह्या रोडवरनं काय होईल, तर अशी खाली घसरेल. ओके, ह्या गाड्या अशा घसरत जातील. ठीक आहे, म्हणजे म्हणून तर या रेसेस बर्फाच्या ठिकाणात एवढं चालत नाही. ठीक आहे, म्हणजे ह्या टाईपनं जर तुमचा ट्रॅक असेल, ठीक आहे, आणि बर्फात जसं की रॅली कारच्या वगैरे रेसेस असतात, दुसऱ्या टाईपच्या रेसेस आहेत त्या, तर ना तिथं गाडीचं जो ॲक्सिलरेट करणं गाडीला, आणि गाडीला तेवढं डिसेलरेट करणं म्हणजे ब्रेकिंग करणं, आणि ते ज्या लेवलनं करायचं, ठीक आहे, तर ते स्किल ड्रायव्हरचं इम्पॉर्टंट असतं. कारण की जरा जरी गाडी फास्ट आली तुमची रोडवरती, आलं तुमची गाडी गेली रोडच्या बाहेर. ओके, सो तो एक इश्यू होतो, म्हणजे गाडी खूप स्लो आली, गाडीला बाहेर फेकणारा फोर्स कमी येणार आहे. ठीक आहे, आणि मग होणार काय की हा उतार आहे, आणि मग घसरगुंडी, गाडी डायरेक्ट ग्रॅव्हिटेशनच्या म्हणजे आपला जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्याच्या ॲक्शनच्या अंडर ती खाली येणार आहे. आणि इथं एक बघायचं की गाडी अशी तिरकी येते, मला हे म्हणजे काय म्हणायचं, एवढंच सांगायचं आहे की ना हा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इकडं आहे मान्य, ठीक आहे, पण हा सरफेस कसा आहे तुमचा, तिरका आहे. ठीक आहे, म्हणजे होतं कसं की ना हा जो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर त्याचा एक कंपोनंट ह्या लाईनच्या म्हणजे तुमच्या रोडच्या बरोबर चालतो, आणि मग गाडी घसरत येणार आहे. ओके, आता तसं गाडी घसरत येऊ नये, ठीक आहे, म्हणून आपल्याला बघायचं की ना मग किती स्पीड असावा. ठीक आहे, म्हणजे हा झाला मॅक्झिमम स्पीड. आता आपण बघूया की मिनिमम स्पीड किती असावा, की जेणेकरून गाडी रस्त्यावरतीच जाईल, ह्या खाली घसरणार नाही. ठीक आहे, आता ॲक्च्युली तसं होत नाही, कारण की नॉर्मल केसेसमध्ये असं एक सर्टन केसेसमध्ये होते की जिथं रस्त्यावरती खूपच बर्फ असेल तर. ठीक आहे, पण मग विषय असा आहे की बर्फ जर जास्त असला तर मग तुमचं फ्रिक्शन पण कमीच येणार आहे. ठीक आहे, मग आता त्या केसेसमध्ये
काय होतंय ते बघूया. आणि ऑब्व्हियसली अजून एक केस कधी आपण कन्सिडर करूया, की हा जो अँगल आहे बँकिंगचा, ठीक आहे, तो खूपच जास्त आहे. आता हे मी डायग्राम युजअप केली त्यामुळे मी दाखवू शकतो इथं. तर ना हा जो आता ही जी ग्रीन लाईन आहे, ठीक आहे, आता ही जी मी ब्लू ड्रॉ केली आहे, ठीक आहे. मग असा जर रोड असेल, सपोज करूया असा कुठं रोड मी तरी बघितलेला नाहीये, तर मग आता काय होतंय ते आपण बघूया. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन. ओके, आता हे वरचा पार्ट खाली आलाय. मी दरवेळेला ट्राय करतोय जागा बऱ्यापैकी ठेवायची, पण होत नाही ते माझ्याकडून. ओके, सो अगेन माफ करा. एनिवेज, तर आता इथं आपण बघायचं की ना, मग आता मिनिमम स्पीड किती असावा, ठीक आहे. कारण की मग एका सर्टन लिमिटच्या नंतर स्पीड कमी आला, अँगल ऑफ बँकिंग म्हणजे हा वाला अँगल जर खूपच जास्त असला, तर मग ऑब्व्हियसली गाडीचा जो फ्रिक्शन असणार आहे तो पण थांबू शकणार नाही गाडीला घसरण्यापासून, ठीक आहे. मग आता आपण बघूया की ना मिनिमम स्पीड किती पाहिजे. इथं पण सेम प्रकारे आता हे आपण पटपट आर्टिकल आटपूया, कारण की मला मॅक्झिमम स्पीडमध्ये इंटरेस्ट आहे आणि मिनिमम स्पीडमध्ये एवढा नाही, की कारण की माझ्या बाबतीत तरी कधी असं झालं नाही की मी एका रोडवरती टर्नवरती खूपच स्लो चाललोय आणि माझी गाडी खाली घसरायला लागली, ठीक आहे. सो मॅक्झिमम केसेसमध्ये असंच झालं की ना, रोडवरती मी खूप फास्ट आलो एखाद्या टर्नवरती आणि माझी गाडी थोडी रोड सोडून बाहेर गेली आहे, ठीक आहे. पण एनिवेज, आपण ही पण आयडिया एंटरटेन केली पाहिजे, ठीक आहे, कारण की फिजिक्समध्ये ते पण पॉसिबल आहे. आणि आपण मोस्ट ऑफ द टाइम जेवढ्या पॉसिबल केसेस और ज्याला सिनेरियोज म्हणतो आपण, ते आपण कन्सिडर करणं इसेन्शियल आहे, ठीक आहे. सो इथं आपण असं कन्सिडर करूया, आता हा मी दाखवलेलं नाही आहे जास्त अँगल ऑफ बँकिंग, पण हा खूपच जास्त असेल, ठीक आहे. जसं की वरती ब्लू लाईन रोडची हाईट एकदमच जास्त गेलेली, ठीक आहे. तर ना तो जर जास्त असेल तर काय होते आपण बघूया. ओके, इथं एक डोक्यात ठेवायचं आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स जो सेंट्रीपिटल फोर्स जो असणार आहे तो इकडं असणार आहे. ओके, बरं, अगेन आपण काय करूया, ही जी ब्लू लाईन आहे ती आहे रोडनं गाडीवरती एक्झर्ट केलेली नॉर्मल रिॲक्शन, ठीक आहे. अगेन त्याचे सेम आपण तसेच कंपोनंट पाडूया जसे मगाशी केलेले. देवा, मी उगाचच ही घेतला की कलर. ओके, सो हा एक कंपोनंट आहे, ओके. आणि अगेन हा वाला कंपोनंट, अगेन जसं मगाशी आपण कन्सिडर केलेलं, हा अँगल थीटा, ओके. आणि मग हा जो असणार आहे हा तुमचा कॉस कंपोनंट आहे, ओके. आणि हा वाला आहे, हा आहे तुमचा साइन कंपोनंट, ओके. बरं, आता ह्या केसमध्ये गाडी खाली घसरायला बघते, ठीक आहे. म्हणजे गाडी कुठं मोशन करायला बघते, खाली घसरायला, ओके. मगाशी केसमध्ये गाडी बाहेर जायला बघत होती, ओके. आणि आपल्याला माहिती आहे की ना, फोर्स ऑफ फ्रिक्शन जो असतो, तर ना तो तुम्ही जो अप्लाय करताय, अप्लाय होतोय ऑब्जेक्टवरती फोर्स, तर त्या फोर्सच्या उलट अप्लाय होतो नेहमी, ठीक आहे. आता ही गाडी खाली घसरायला बघत असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन बाहेर, ठीक आहे, त्याला बाहेरच्या डायरेक्शनला तो असणार आहे. म्हणजे हा माझा जो पर्पल कलरमध्ये दाखवला आहे, हा आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ओके. आता इथं पण आपण काय करूया की ना, जे मगाशी केलेलं तेच, ओके. तर इथं आपण ह्याचे कंपोनंट तयार करूया. सो अगेन हा माझा एक झाला कंपोनंट, ओके. आणि दुसरा वाला हा झाला माझा एक कंपोनंट, ओके. आता अगेन हिता अँगल किती असणार आहे, हा पण थीटा असणार आहे. म्हणजे हा आहे तुमचा, हा असणार आहे एफ कॉस थीटा. आणि आता हा असणार आहे एफ साइन थीटा, ओके. मी त्याला सबस्क्रिप्ट लावत नाही, छोटा आहे, पण आता इथं समजून जावा की हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आणि आपला मागासचा फोर्स राहिला की जो नेहमी असणार आहे, जब तक हम इस धरती पे है तब तक mg, ओके. आता अगेन जे मागाशी केलं तेच करायचं. हे बघूया की ना, व्हर्टिकल फोर्सेस कसे एकमेकांना बॅलन्स करतायत और कसे आहेत. तर बेसिकली जसं मागाशी होतं तसंच mg, ओके, एका डायरेक्शनला आहे, त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला इथं पण गाडी ना वर जाते, ना खाली जाते, ना राईटला जाते, ना लेफ्टला जाते, ठीक आहे. म्हणजे इथं ऑब्व्हियसली सगळे राईट लेफ्ट टॉप अँड बॉटमकडे डायरेक्ट करणारे फोर्सेस बॅलन्स झालेले आहेत. म्हणजे रिझल्टंट फोर्स त्याच्यावरती 0 आहे, ओके. हे मी लॅटरल बोलतोय, म्हणजे गाडी अगेन परत सांगतोय मी की माझ्याकडे येऊ शकते, मोशन करू शकते और मागं जाऊ शकते, ठीक आहे. म्हणजे जशी दिसते आपल्याला गाडी त्या हिशोबाने, ना आता दिसते तशी ना लेफ्ट जाईल, ना राईट जाते, ना अप जाते, ना डाऊन जाते, ठीक आहे. सो mg इज बॅलन्स्ड बाय कोणी तर n कॉस थिटानं बॅलन्स केलाय प्लस f साइन थिटानं, ओके. अगेन ह्याला म्हणूया आपली 1 नंबरची इक्वेशन, ठीक आहे. आणि आता समजून जावा, असं नावं दिलं की ती इक्वेशन कुठं ना कुठं आपल्याला लागणार आहे, ओके. आता त्यानंतर आपण हे बघूया की ना, बाबा मला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतंय, ठीक आहे. आता इथं मी असे आर्ग्युमेंट करणाऱ्यावर असं बोलणार की लेफ्ट साईडला डायरेक्ट करणारा फोर्स कुठला आहे, तर ना एन
साइन थीटा आहे, ठीक आहे, म्हणजे तोच सेंट्रिपिटल फोर्स देतोय. पण इथं अजून काय विषय झालाय की ना, हा जो एफ कॉस थीटा आहे फ्रिक्शनल फोर्सचा कॉस कंपोनंट, तर तो राईट साईडला काय आहे तर डायरेक्टेड आहे. मग आता होणार काय तर एन साइन थीटा, ठीक आहे, एफ कॉस थीटाला कंपन्सेट करून जो काय फोर्स राहील, ठीक आहे, म्हणजे एन साइन थीटा आणि एफ कॉस थीटाचा डिफरन्स घेऊन जो काय राहिलेला फोर्स आहे तो मला सेंट्रिपिटल फोर्स देणार आहे. ठीक आहे, आता इथं आहे असं की ना, म्हणजे मी एफ जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो खूप जास्त दाखवलाय, त्यामुळं एफ कॉस थीटा जरा जास्त दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, पण इन ॲक्च्युअल केसेस एन साइन थीटा जास्त असणार आहे. म्हणजे एन साइन थीटाचा जो ॲरो तो एफ कॉस थीटाच्या ॲरोपेक्षा छोटा दिसतोय, ठीक आहे, म्हणजे लॉजिकली ॲक्च्युली गाडी बाहेर जायला पाहिजे होती, पण तसं ॲक्च्युली होणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो की जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तर तो किती असणार आहे तर एन साइन थीटा, ठीक आहे, आणि त्यातून एफ कॉस थीटा जाऊन जो काय फोर्स राहील, जो काय रिझल्टंट फोर्स राहील यांचा, ओके, या डिफरन्सचा, तो मला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, बरं, म्हणजे एन साइन थीटानं एफ कॉस थीटाला कंपन्सेट करून जो काय राहील फोर्स एन साइन थीटामधनं, ठीक आहे, तोच माझा सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. ठीक आहे, अगेन ही इक्वेशन आहे माझी इक्वेशन नंबर 2. आणि आता आपण जे मगाशी केलं तेच करायचं, काय नाही, या 2ला 1 डिवाइड करायचं. आणि मग मी आता जास्त लांबड लावत नाही, डायरेक्ट लिहून टाकतो. आणि आता मी एफची पण म्हणजे या फ्रिक्शनल फोर्सची पण म्यू एन ही व्हॅल्यू टाकून देतोय तिथंच. सो टाकून देतोय म्हणजे इक्वेशनमध्ये टाकून देत आहे. सो म्यू एन साइन ऑफ थीटा होल अपॉन एन साइन ऑफ थीटा, त्यानंतर मायनस म्यू एन कॉस ऑफ थीटा. ओके, आता इथं पण मग एन एन कॅन्सल होतोय. आजकाल तर म्हणजे इतकी जण आमच्या आजूबाजूला आजारी पडलेली आहेत की आम्हाला पण मधनं डाऊट येतोय. आणि ॲक्च्युली तेच रिझन आहे की मी बरेच दिवस व्हिडिओ बनवला नाही की ना, कोरोना वॉर्डच्या आम्हाला जरा फेऱ्या मारायला लागलेल्या म्हणजे, आणि त्यामुळं थोडासा इश्यू झाला. आणि थोडंसं टेन्शन पण राहतं, कारण की तिथं वॉर्डची कंडिशन आम्ही बघितली आहे, तिथं पेशंट्सची कंडिशन बघितली आहे, खूपच वाईट आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करू नका. आणि तरुण जरी असलं तरी एक लक्षात ठेवा, आपल्या घरात जर कोण लहान म्हातारा बितारा असलं तुम्हाला काही होणार नाही. ओके, माझ्या ओळखीची एक अशी केस झाली आहे की ना, जिथं जो तरुण माणूस आहे तो थोडे दिवस आजारी पडला, 2-3 दिवस, नंतर बरा झाला. आणि नंतर मग आठवडा 10 दिवसानंतर त्या घरात जे वयस्कर माणूस होतं त्यांना ते आजारी पडलं आणि मग ते जरा जास्त सिरियस झालं. एनिवेज, सो त्याची एक काळजी घेणं इसेन्शियल आहे. आणि व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, ओके, कॉस थिटा प्लस म्यू साइन थिटा अपॉन साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा, असं आपल्याला काहीतरी राहतंय. जे मगाशी केलं तेच इथं पण अगेन करायचं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं तर कॉस थिटानं डिवाइड करायचं. ठीक आहे, म्हणजे इथं आता मी लेफ्ट साईडला कंटिन्यू करतोय. सो व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, ओके, आणि कॉस थिटा अपॉन कॉस थिटा राहिला 1 प्लस तुमचा म्यू आणि इथं साइन थिटा. ठीक आहे, ए बाबा हे माझ्याकडनं असं होतंय बघा, थांबा एकच मिनटं. हे असं आहे की नाही तर लिहिताना मैंने बहुत ही गलती कर दी है. एकच मिनटं, मी लय पण नाही गेलेलं, फक्त वरचं खाली खालचं वर झालं हो. सो एन जो तुमचा सेकंड वाली इक्वेशन आहे तर ती इथं येणार आहे साइन थिटा मायनस म्हणजे आता मला माहित नाही किती वेळा चुकणार आहे मी, पण झालंय असं मलाच कळत नाहीये. आणि रात्र झाल्याशिवाय आम्ही व्हिडिओ पण बनवू शकत नाही, कारण की बहुत ही आवाज होत आहे. आणि माझ्या म्हणजे लॉकडाऊनमध्ये आमच्या पुढं कन्स्ट्रक्शन चाललंय, त्यामुळं पँग पोंग म्हणजे मी साऊंड फिल्टर ॲड करून पण काही उपयोग नाही. ओके, सो ही काहीतरी इक्वेशन मिळते मला. आणि अगेन आता हे पण मला थोडं रब करायला लागेल. हां, बहुतेक एवढ्या दिवसांचा गॅप पडला, व्हिडिओ बनवायची प्रॅक्टिस झालेली ती गेली. तर आता कॉस थिटानं जर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं डिवाइड केलं तर हे राहिलं टॅन ऑफ थीटा, ओके, मायनस इथं तुमचा म्यू. आता मी परत नाही इथं जास्तही करत बसत, ठीक आहे, पण असं असतं की ना तुम्ही एक चूक केली की मग भरपूर चुका होतात. एफची तर मी जस्ट लिहून ठेवतो, म्यू एन व्हॅल्यू आहे. ओके, एन कॅन्सल झालेत आपले आणि राहतोय फक्त काय तर म्यू, ओके, मायनस म्यू टॅन थिटा. आणि इथं कॉस थिटा पण कॉस थिटा झाला 1 प्लस इथं तुमचा राहणार आहे म्यू टॅन ऑफ थिटा. ओके, आणि अगेन मग जर आर जी कडे घेऊन गेलो आपण तर व्ही स्क्वेअर इक्वल्स आर जी, त्यानंतर हे मधलं जे
ही टर्म आहे ती. सॉरी, कंटाळा करतोय मी, पण मला लिखाणाचा खूपच कंटाळा आहे. म्हणजे अ, हेच बहुतेक कारण आहे की बऱ्याच वेळेला मी टीचर्सचे जोडे खाल्लेत पुस्तक वही कंप्लीट न केल्यामुळं. आणि त्यावेळेला असं होतं की मी असं पण म्हणू शकत नव्हतो की सॉरी, मला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे, मला क्लार्कच्या कामात इंटरेस्ट नाही आहे. ओके. सो हां, तर ही एक इक्वेशन मिळाली, की जी आता मला काय सांगणार आहे, तर ही मिनिमम वेलॉसिटी सांगणार आहे. म्हणजे सांगतीये. ओके. तर या एवढ्या वेलॉसिटीनं तुम्ही ॲटलीस्ट जायला पाहिजे, नाहीतर तुमची गाडी खाली घसरणार आहे. ठीक आहे. ओके. हां, मॅक्सिमम स्पीडनं तुम्ही जाऊ शकताय. मग थोडक्यात तुम्ही ही एखादा जर तुमच्याकडे रोड असेल असा, तर हा मिनिमम स्पीड. ओके. आणि हा मॅक्सिमम स्पीड. ठीक आहे. हे डिपेंड करतं रोडवरती, म्हणजे रोडच्या बँकिंग अँगलवरती. ओके. रोड जर छोट्या अँगलवरती बँक केला असणार आहे, तर ऑब्व्हियसली इथं तुम्ही बघू शकताय, जर छोट्या अँगलवरती बँक केला असेल, ठीक आहे, तर मग ऑब्व्हियसली तिथं फोर्स ऑफ फ्रिक्शन इनफ असणार आहे, भरपूर इनफ असणार आहे. कशासाठी? तर ना तुमच्या गाडीला रोडवरती ठेवायला, घसरून न द्यायला. ओके. म्हणजे गाडी अगदी तुम्ही थांबवली, आणि ऑब्व्हियसली आपण भरपूर वेळेला घाटात टर्नवरती गाडी थांबवलेली आहे. ठीक आहे. जो बँक केलेला रोड आहे, तुमच्या न कळत पण तुम्ही थांबवली असेल, पण घसरलेली नाहीये गाडी, कारण की फोर्स ऑफ फ्रिक्शन इनफ असतोय. ओके. आणि या पहिल्या केसमध्ये काय आहे तर ना, अँगल ऑफ बँकिंग जर तुमचा जास्त ठेवायला लागतोय आपल्याला थोडासा. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून गाडी बाहेर जाणार नाही जास्त स्पीडला पण. ओके. म्हणजे जेवढा स्पीड तुम्हाला जास्त ठेवायचा असेल त्या टर्नवरती, तेवढा त्या टर्नला जास्त बँक करायला लागतोय. ओके. आणि हा आपला मिनिमम स्पीड झाला, आणि मगाचा मॅक्झिमम. ओके. आणि आता जर बॅक टू आपला जर नॅस्कार गेलं, तर ना इथं तुम्हाला दिसतं की इथं हा विजिबल अँगल आहे. ठीक आहे. म्हणजे गुगलवर तुम्ही सर्च केलं की ना नॅस्कार रोड फोटोज वगैरे, ठीक आहे, नाहीतर नॅस्कार रेस ट्रॅक्स वगैरे, तर तुम्हाला दिसेल की ना, जर म्हणजे क्लोजअप फोटोज पण आहेत. ठीक आहे. की ना जिथं तुम्हाला हा रोड खूपच जास्त अँगलवरती बँक केलेला आहे. म्हणजे इव्हन तुम्ही बाहेरचं जरी बघितलं, हा माणूस ज्या लाईन, ही जर लाईन एक्सटेंड केली, हा इथं माणूस उभा आहे, तर ती लाईन जर मी एक्सटेंड केली, तर ना ही हॉरिझॉन्टल, आणि जर तसं बघायला गेलं तर इथनं हा उतार जरी तुम्ही बघितला असा, ठीक आहे, म्हणजे भरपूर जास्त उतार आहे हा. ओके. आणि अशा केसेसमध्ये आपल्याला गाड्या जर 300च्या स्पीडनं येतात, तर मग अशा टाईपचं म्हणजे काय म्हणतात त्याला, एक हायपर बँकिंग म्हणे, और अति बँकिंग करणं गरजेचं असतं. नॉर्मल रोडवरती पण बँकिंग असते, पण अतिशय छोट्या अँगलवरती असतं, त्यामुळे तेवढं आपल्याला जाणून येत नाही. आणि ते बँकिंगचं रिझन असं काहीसं आहे, काही नाही, आपल्या रोडला गाडीवर नाही, तर गाडीला रोडवरती ठेवण्यासाठी. ओके. सो होपफुली हे तुम्हाला आर्टिकल समजलेलं असावं. आणि इथं जस्ट आपण कॉम्बिनेशन घेतल्याने एस्पेशली हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे याचा विचार केला आहे, आणि स्टॅटिक फ्रिक्शनच्या फोर्सचा विचार केलेला आहे. ओके. सो अशा टाईपचं असतंय आपलं बँकिंग रोडचं. ओके. आणि आता नेक्स्ट आर्टिकल आपण बघणार आहोत, ते आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके. आता तेवढंच आर्टिकल झालंय, नंतर आपला जो सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे तो तसा संपतोय. त्यानंतर आपण डायरेक्टली जाऊया रोटेशनल मोशनकडे. ठीक आहे. मग अजून थोडेसे इंटरेस्टिंग आर्टिकल्स असतील. ओके. सो टिल देन आपला हमेशा वाला गुड गुड बाय बाय.